लाईफ इंडिया टीव्ही न्यूज. भिवंडी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत ढोळे अंतर्गत कलंबुली गावात नव्याने बांधण्यात आलेल्या काँक्रिटीकरण रस्त्याचे उद्घाटन शिवसेना नेते प्रकाश पाटील यांच्या शुभ हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या रस्त्यामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून वाहतुकीची सोय अधिक सुलभ झाली आहे. या कामासाठी कृषी बाजार समिती भिवंडीचे संचालक मनोहरदादा ठाकरे यांनी सातत्याने पाठपुरावा करून अथक प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश येत अखेर रस्त्याचे काम पूर्णत्वास गेले असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी विष्णुदादा चंदे, अजय मोरे यांची विशेष उपस्थिती होती. तसेच गावातील मान्यवर पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना मान्यवरांनी गावाच्या विकासासाठी अशाच प्रकारे दर्जेदार कामे पुढेही करण्यात येतील अशी ग्वाही यावेळी दिली आहे. या उद्घाटन प्रसंगी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे. काय सांगाल? राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आता असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि आमदार शांताराम मोरे तर MMRD आणि 3054 दोन हेडच्या माध्यमातून एक 1.25 करोड रुपयापर्यंतच्या या निधीमधनं कॉन्क्रीटचं सुसज्ज असा रस्ता ज्याच्याने 2 गाड्या जाणार आहेत. मला सगळ्यात आनंद याचा आहे का प्रत्येक गावामध्ये जात असताना रस्त्यामध्ये एक गाडी जात असताना दुसरी गाडी जी आहे ती क्रॉस होताना अडचण निर्माण होतो. इथे 2 गाड्या जाणार आहेत आणि त्याच्या याच्यामुळं आपण अशा स्वरूपाचं मतदारसंघामधले जे अनेक रस्ते जे आहेत, खरं म्हणजे एक 2-2.5 वर्षामध्ये पूर्ण मतदारसंघातले मेन रस्ते जे आहेत, जसा भिवंडी वाडा मनोर रोड आहे, जसा अंजूर फाटा कामन खारबाव रोड आहे, जसं तलवली कल्याण रोड आहे, तर हे मेजर रोड जे आहेत त्याच्यामध्ये भर समृद्धी महामार्ग आहे, JNPT बडोदरा आहे, हे मोठे जे प्रकल्प जे आहेत ते सुद्धा होत आहे. त्याच्यामुळे या मतदारसंघामधनं जेवढे रस्ते आणि रस्त्याचे जाळे निर्माण होतील तेवढे विकास सुद्धा जो आहे होण्यासाठी त्या मतदारसंघात त्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्याचा जनतेला उपयोग होणार आहे. शेतकरी असेल तर त्याचे दळणवळण जाण्या येण्याचं जे वेळीच त्यांना हे उपयोगात येणार आहे. आणि म्हणून कणबोली गावातील ह्या रस्त्याचं जे काँक्रिटीकरणाचं काम जे आहे, मनोहर ठाकरे आणि त्याचे सर्व सहकारी आणि विष्णू चंदे, वैशाली चंदे या सगळ्यांचं या कामामध्ये जे आहे हे नेहमीच या मतदारसंघामध्ये योगदान राहिलेलं आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या ग्रामस्थांचं सुद्धा ज्यांनी ह्या रस्त्याच्या कामामध्ये सुद्धा गावकऱ्यांचं योगदानाची आवश्यकता असतो. या गावातील जे उत्साह आणि लोकांमध्ये जे आहे आपल्या गावासाठी काम करणारा कार्यकर्ता जो आहे त्याच्या पाठीशी उभे राहणं हे सुद्धा योगदानच आहे. आणि म्हणून मग अशा गावकऱ्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो. एकनाथ शिंदे साहेब आणि शांताराम मोरे आणि वैशाली चंदे या मनापासून गावच्या नागरिकांच्या वतीने आणि आमच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो. आणि उरलेला जो काम जो आहे तोही आपण आमदार साहेब आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून तोही मार्गी लावण्याचा जो काम जे आहे तोही प्रयत्न करू. जर एवढा झालेला आहे तोही होईल, त्याच्यात काही दुमत नाही. आणि म्हणून या ठिकाणी या उपक्रमाबद्दल मनोहर ठाकरे आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय महाराज. गावामध्ये आपल्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब, तसेच विष्णूजी चंदे साहेब उपजिल्हा प्रमुख आणि आमदार साहेबांचे सुपुत्र अजय मोरे यांच्या आज इथे आपल्या गावातील जो निधी उपलब्ध करून, ज्याप्रमाणे साहेबांनी आणि सन्माननीय आमदार साहेबांनी जो शब्द दिला होता की विधानसभेमध्ये की आपल्या रस्त्याची कामं कुठल्या प्रकारची काही ते राहणार नाहीत, तर आपल्याकडे जवळजवळ 1.25 ते 1.5 करोडचा निधी MMRD आणि 3054 अशा 2 माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिला.
त्याबद्दल सर्व कलंबोली ग्रामस्थांतर्फे साहेबांचं आणि आमदार साहेबांचे, शिंदे साहेबांचे सर्वांचं खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभारी आहोत गावकरी की ह्या गावाला येणारा जो रस्ता होता तो युतीच्या काळामध्ये सवराज साहेबांच्या माध्यमातून बनला होता. त्यानंतर तो आज चांगल्या पद्धतीने आपल्या माध्यमातून ह्या गावाला 16 फुटीचा रस्ता जो 5 मीटर सन्माननीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्याचे शिंदे साहेबांच्या आधिपत्याखाली प्रकाश पाटील साहेब आणि आम्ही सर्व मंडळी आज काम करतोय आणि ह्या महाराष्ट्रामध्ये विकासाची गंगा वाहते. तीच गंगा त्याच प्रकारे या कलंबोली गावाला सुद्धा आम्हाला दिली. त्याबद्दल पुन्हा पुन्हा शिंदे साहेब आणि पाटील साहेबांचं खूप खूप धन्यवाद. आणि आत्तापर्यंत जो रोड आहे तो खूप चांगल्या पद्धतीचा आपल्याकडे बनलेला, असाच रोड थोडा बाकी राहिलेला आहे, तो सुद्धा साहेब पुढील काळामध्ये मंजूर करून घेणार आहेत. आणि सर्वांना साहेबांतर्फे मी आश्वस्त करतो की थोड्याच दिवसामध्ये त्याची सुद्धा मंजुरी मिळेल आणि आपल्या गावाला एक चांगल्या प्रकारे हायवेपासून येणारा जो मार्ग आहे सुकर मार्ग होईल अशी अपेक्षा सर्व ग्रामस्थांना आहे आणि ती पूर्ण होईल. पुन्हा एकदा साहेबांचे इथे खूप खूप धन्यवाद की इथे आज 2 मिनिटाचा वेळ काढून आणि आज या रस्त्याचं लोकार्पण सोहळा सन्माननीय पाटील साहेबांच्या हस्ते होते. सर्व ग्रामस्थांना खूप खूप आनंद आहे. साहेब, आपण जो शब्द देता तो पूर्ण करता आणि ह्या विधानसभा क्षेत्रामध्ये प्रचंड अशी करोडोची कामं आपण आणण्यामध्ये आणि जनतेला आपला विश्वास सार्थ करून देण्यामध्ये आपण ते सार्थ केलेलं आहे. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.